ससा आणि कासवाची गोष्ट. एकदा एका घनदाट जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा फार वेगवान होता आणि आपल्या धावण्याच्या वेगाचा तो नेहमी अभिमान बाळगत असे. कासव मात्र खूप शांत, संयमी आणि हळू चालणारा होता. एके दिवशी ससाने कासवाची थट्टा करत म्हटले, "अरे कासवा, तू इतका हळू चालतोस की तुला धावायचे म्हणजे स्वप्नच असेल." कासवाने हसत उत्तर दिले, "ससा, वेगाने धावणे सर्व काही नसते. प्रयत्न आणि चिकाटी असेल तर कोणतीही शर्यत जिंकता येते." सशाने त्याची खिल्ली उडवली आणि म्हटले, "मग चल, आपण दोघे शर्यत लावूया." कासवाने शांतपणे मान्य केले. दुसऱ्या दिवशी जंगलातील सर्व प्राणी शर्यत पाहायला जमले. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्यासारखा पुढे धावला. कासव मात्र आपल्या गतीने सावकाश चालत राहिला. काही अंतर गेल्यावर ससाला वाटले की कासव खूप मागे आहे, म्हणून तो झाडाखाली थोडा वेळ विसावला. "थोडा झोप घेतो, कासव येईपर्यंत वेळ आहे," असे तो म्हणाला आणि डुलकी घेतली. कासव मात्र न थांबता पुढे जात राहिले. त्याने हळूहळू पण सतत चालत राहून शेवटी लक्ष्य गाठले. काही वेळाने ससा उठला आणि झपाट्याने धावू लागला, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. कासव आधीच लक्ष्यापर्यंत पोहोचले होते. सर्व प्राण्यांनी आनंदाने कासवाचे कौतुक केले. ससाला आपली चूक उमगली. त्याने कासवाची माफी मागितली आणि नम्रपणे म्हणाला, "आज मला समजले की सातत्य आणि मेहनत हेच यशाचे खरे गमक आहे."